मी जेव्हा जेव्हा ट्रिपला जाते ना तेव्हा माझी अशी इच्छा असते की ट्रिपच्या सुरुवातीला एकतर विमान किंवा ट्रेन काहीतरी दिसायला हवं. आणि आत्ता इथे नाशिकच्या हायवेवर असताना ही ट्रेन इथून बाजूनी जाते आणि माझी अशी धारणा आहे की जेव्हा जेव्हा मला अशी ट्रेन किंवा विमान दिसतं तेव्हा माझी ती ट्रिप खूप छान होते. आणि आत्ता सकाळी सकाळी आम्हाला ही ट्रेन दिसली आहे. मी आलो आम्ही मगाशी दुपारी जेवलो झोपलो जरा वेळ कारण सकाळी 4ला उठलो आहे 5:30ला निघालो आहे. वाटेत एका ठिकाणी आम्ही कॉफी प्यायला थांबलो आणि मग आम्हाला आर्याच्या शाळेत जायचं होतं. इथे आल्यानंतर आम्हाला कळलं आहे की ॲन्युअल डे जो संध्याकाळी असणार होता 2 तास तो कॅन्सल झाला आहे कारण डॉक्टर मनमोहन सिंग वारले काही दिवसांपूर्वी. त्याच्यामुळे इथे फ्लॅग डाऊन आहे. ॲन्युअल डे कॅन्सल आहे पण बाकी एक्झिबिशन्स आणि बाकीचे जे सगळे कार्यक्रम आहेत ते असणार आहेत. आर्य भेटेल का रे आत्ता? सगळ्यात आधी आर्याला भेटायचं आहे मला. कारण आम्ही दिवाळीची सुट्टी झाल्यानंतर 12 नोव्हेंबरला आम्ही त्याला शाळेत सोडलं होतं आणि त्याच्यानंतर आज 30 डिसेंबरला जवळजवळ 1.5 महिन्यांनी तो भेटणार आहे आम्हाला. आणि दरवेळेला आम्ही भेटतो ना त्याला तर काही ना काहीतरी बदल झालेला असतो त्याच्यात. आम्हाला बोलवलं आहे एक्झिबिशनचं इनॉग्रेशन होणार आहे. आमच्यासाठी हा पहिला एक्सपिरियन्स आहे ह्या सगळ्याचा आणि आम्हीसुद्धा खूप एक्सायटेड आहोत की म्हणजे काय आहे नेमकं काय काय करणार आहे. किंवा आता एक्झिबिशनसाठी सगळ्या मुलांनी ही प्रोजेक्ट्स तयार केलेली असतात. त्यांची भवन्स म्हणजे त्यांची हॉस्टेल्स ती मुलं डेकोरेट करतात. सगळं प्रिपरेशन हे मुलांनी केलेलं असतं आणि त्यामुळे प्रत्येक मुलामध्ये आता इतकी एक्साइटमेंट दिसते आणि अर्थात ती आमच्यातही आहे. राहुल आर्याचं पेंटिंग आहे. एक्झिबिशन बघून आम्ही बाहेर पडलो आहे आता. खूप कमाल एक्झिबिशन मुलांनी केलं होतं. एक्झिबिशन आणि ह्या सगळ्या ह्याच्यात आम्हाला असं झालं होतं की आर्य का नाही आहे. तर काल साहेब काहीतरी मस्ती करताना धडपडलेत कुठेतरी आणि पाय सुजवून घेतलाय. सूज नाही आता. सूज नाही आता काळजळ झाला फक्त. ते जाईल 1-2 दिवसात. काय करून घेतलं आता. आज तर आम्ही 2घच जण आलो. उद्या आता आर्य पण शाळेत नाही येईल. यश, अपेक्षा आणि ओम पण पुण्याहून इथे येणार आहे आणि इथे 31st आम्ही सगळेजण एकत्र साजरा करणार. बाबा आर्य आर्य दिसला. आर्यने हाय पण केलं मला. कुठे राहुल तुला कधीच का नाही दिसत रे गर्दीत? आर्य लंगडत नाही तो नॉर्मल चालतोय. त्याने हाय पण केलं मला. राहुलला कधीही दिसत नाही या गर्दीत. नाही तो नाही तो मागे. अरे नाही दिसत. आपण बघूया इकडे जाऊन. हा दिसला. ही सगळी अशी मुलं आता लंगड झाला. परेड केला मी आज. केलं पण. अरे असं कुठल्या ह्या पायाला लागले ना. पाय दुखतोय. ह्या पायाला लागले ना. नाही रे ह्या पायाला लागले. काल ह्याला लागलं. आता आमचा आउट पास सुरू झालाय. आता आम्ही चाललो शाळेतनं बाहेर. 2 दिवस आम्ही सगळेजण एकत्र असणार आणि ही मंडळी पण येऊ घातली आहेत नाशिकमध्ये. These people are here. हॅलो. आता आम्ही सगळे निघालोय. परत चाललोय आम्ही आमच्या हॉटेलवर आणि हे लोक आलेले आहेत. नाव द पार्टी स्टार्ट्स. आता वाजले संध्याकाळचे 4 आणि आम्ही आता सगळे निघालोय वंडर झोनला. नाशिकमध्ये इथे एक असं प्ले झोन टाईप आहे जिथे VR वगैरे आहे. सो ते बघायला आम्ही चाललो आणि कोणालाही माहीत नाही की कुठे चाललं. सगळे विचारतात कुठे जायचं म्हटलं आपण जाऊन बघूया कुठे जायचं ते. चला निघूयात. आणि आम्ही आता आलो इथे. सगळेजण आत निघून गेलेत. नो बडी इज वेटिंग फॉर मी. हे असं आहे. हे आम्ही जे आलं.
हॅलो. कुठल्या नंबरवर घेतलं? आल्या जे काही गेम्स सुरू झाले. आर्य गन घेऊन बसलाय. आर्य मजा येते का? ओरडत नाही ती. नंतर ओरडेल ती. आता भिंतीला धडकतं ते हो का? पहाडाला. खूप मजा येते. खूप मजा येते. मग एका पॉईंटला ना तो बर्फ आपल्या अंगावर येतो ना, असं वाटतं की खरंच येतोय. खूप मजा आली. हे बघ, हे ओमड्याच्या जवळ आले. काय करतोय? च्युइंगम खातो. तिकडे जा, तिकडे जा. चष्मा दे ना, चष्मा काढून. घालू शकते ना, चष्मा घालू शकते ना. राहुल, अजून गेम सुरू नाही झालाय. नाही सुरू झालं. आले का? इथे कॅमेऱ्याला धडकतं राहुल. हा कॅमेरा इकडं. अरे ट्रॅकर आहे. अरे काम आहे. थोडं मागे जा. मागे जा थोडा. राहुल आहेस तिथे मागे जा. थोडा मागे जा. अरे राहुल बाई. राहुल एकट्याने 334 स्किल आहेत तुझे. राहुल कसं वाटतंय तुझ्या या थरारक विजयाबद्दल? एक्सायटेड, व्हेरी मच एक्सायटेड. देशासाठी काही. आणि अजूनही कोणाला माहीत नाही आहे की मी केक आणलाय. अपेक्षाला पण माहीत नाही. अपेक्षाने हलवा करून आणला गाजराचा पुण्याहून येताना. आणि रात्री 31st सेलिब्रेट करताना असं झालं की सगळ्यांनी हलवा खायचा, पण कोणालाही माहीत नाही आहे की आम्ही केक आणला आहे. आर्याचा बर्थडे आम्ही आता सेलिब्रेट करतो आहे. हे इकडे असं सगळं लावलं आहे. आणि आपण आता त्यांना आत बोलूया. मी आत बोलवते. मी त्यांना दादर केला आम्ही नसणार ना. हो नसतं करायचं आहे का ना किंवा चिम्यानी गाजर हलवा आणलाय. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर आर्य. हॅपी बर्थडे. आणि राजगंडीची आई राजगंडीला केक बनवताना चॉकलेट गुळाचं. वा मस्त. हॅपी न्यू इयर. नवीन वर्षाच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. हे वर्ष तुम्हाला आनंदाचं, सुख समृद्धीचं, उत्तम आरोग्याचं जाओ, समाधानाचं जाओ. तुम्ही आमचं युट्यूबचे ब्लॉग बघा, भरपूर सबस्क्राईब करा. त्यामुळे सगळं आपोआप होईल. किती वाजले तरी राहुल? 11. आम्ही सकाळी लेट उठलो तर मग असं अचानक ठरलं की रामशेजच्या इथे जातोय.
तर जाऊन बघून तरी येऊया, बेसपर्यंत तरी जाऊन येऊया. आलो पुढे आणि चढायलाच सुरुवात केली गड. हा बघ, असं अचानक भयानक ठरलेला आमचा रामशेजचा ट्रेक. चला सगळेजण वर जाऊया. हे असं पायऱ्यांनी पण जाता येते, हे असं पायवाटेनी पण. आणि जनरली होतं काय, ट्रेक वगैरे आपण करतो, पायऱ्या वगैरे असल्या ना की जास्ती थकायला होतं, पायवाटेनी तेवढं नाही. भर उन्हात ट्रेक करतोय. लोक खाली येतात ट्रेक संपत आणि आम्ही आत्ता वर चाललो. श्वेता चढून वरती आलेली आहे. असं आम्ही वरती आलो आहे. ते वरती रामाचं देऊळ आहे, तिथे बसलो आहे. आणि अचानक ठरल्यामुळे आमच्याकडे पाणी वगैरे काही नाही आहे, पण इथे देवळाच्या इथे एक टाकं आहे, तिथून आता पाणी काढलं पिणार. आणि मग आम्ही सगळेजण परत हॉटेलवर चाललो आणि हे वर चढून आलो त्या देवळाच्या इथून. आणि आम्हाला वाटलं होतं की अजून खूप वर जायचं आहे. हे आलं इथे पठार, पोचलो पण आम्ही वर. सगळं झालं, दम लागला, गरगरायला लागलो, ऊन लागतंय, क्रॅम्प आले, सगळं झालं. पण ठरवलंय तर करायला पाहिजे, कम्प्लीट तर करणार. झालं, हॅलो. हे असे आम्ही सगळे आलोय. अरे एकदा बघाल का इकडे? रावल शिम्या केलं. सगळ्यांचे जे टोमॅटो झालेत. माझा काश्मीरी टोमॅटो. बरं, माझं वांग झालंय का? हा, ह्याचं वांग हे राहुलचं वांग आहे. पर्पल चिम्या चिम्या हे कच्चा टोमॅटो. थोडं ग्रीनिश, पिवळा रेड आहे, पिवळा रेड. आम्ही लाल आहोत. तर आम्ही रामशेज किल्ल्याचा हा ट्रेक उतरायला सुरुवात केली. हळूहळू एक एक जण खाली उतरते आणि आता उतरून पटकन घरी जायचं आहे, कारण आर्य आणि ओम दोघं घरीच आहे. घरी म्हणजे हॉटेलवरच आहे. बिचारे वाट बघत असतील. आम्ही त्यांना सांगितलं होतं आम्ही जस्ट पायथ्याशी जाऊन बघून येतो, आणि आम्ही अख्खा ट्रेकच केला. बरोबर टाकतं, बरोबर ये ग. आले. मला आता आठवण कसली येते माहिती, पन्हाळे काजी. हा, इंच एक एवढं एवढंच आहे, एवढं एवढंच आहे. बरोबर येतेस तू, बरोबर येतेस तू. चल चल चल, छोटे छोटे स्टेप्स घे. माती आहे ना त्यामुळे सरकतंय. हो, असं काय येते तू अगं? किती पावड पडत असं काय येतं? लवकर घाल. आता माझा पहिला ट्रेक असल्यामुळे माती आणि सुट्टे दगड त्याच्यावर येऊन नका, म्हणजे मला काय ते कळलं नाही आहे. मग अशी हाच अख्खा रस्ता वर चढून जाताना टर्नवरती आम्ही थांबत होतो. थकलो थकलो थकलो. तुला हे माहिती आहे की मी ट्रेक नाही केला एक पण? किती उतरलो बा आपण, पुढे होतो बघ. हो, 11 वाजता ट्रेक सुरू केला होता आणि 12:15 खाली आलो. नेहमीप्रमाणे आमचा पुढचा काही प्लॅन ठरलेला नाही. आता जस्ट आम्ही कोकणातला आलोय 4 दिवसांपूर्वी. सगळ्यात मेजर फरक कुठे जाणवतो माहिती आहे? कोकणात आणि इथे देशावर काळी माती आणि कोकणात लाल माती. हे कोण आहे इथे? तुझं नाव काय? हात लावू का मी तुला? चालेल. ए बबड्या, ए बघ, ओग, अरे ओग ओग. बाय. जे मी धरते, तू बाबाकडनं ते बॅग घे तुझी. जय हिंद सर. जय सर. हॅपी न्यू इयर.
How was the outpass? Nice, sir. Happy to be back? Yes, sir. I'm looking so. चला आम्ही इथेच तुला बाय बाय करतो. झालं सुरू झालं. सांगितलं लक्षात ठेव. चला बाय. सोडून येऊ तुला इथे गेटपर्यंत सोडते. चला